मागच्या 31 मेला आपण आपल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिजन्म शताब्दी साजरा केलेली आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण वेगवेगळे उपक्रम सुद्धा ठेवलेले आहेत. व्यासपीठावर उपस्थित मार्गदर्शिका सौ मंगाराणीताई आंबोलकर आणि सर्व माझे वडिलांचे जे घनिष्ठ जवळचे मित्र असलेले ते सर्व उपस्थित आहेत. आमचे मार्गदर्शक माधव काका मिसाळे सर, नारकावर काका, दिनेश काका मुंडीकर आणि सोनकांबळे काका व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि माझे मोठे बंधू जे माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त बिलोलीवरून आलेले आहेत. इंद्रजित दादा कुरुमे आणि माझी सखी श्रुती कुरुमे ही सुद्धा बिलोलीवरून या कार्यक्रमात उपस्थित आहे. आजच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा मुख्य हेतू असा आहे की आपण आज कर्करोग जनजागृती शिबिर ठेवलेलं आहे आणि याची कल्पना मला या गोष्टी मिळाली की माझी आजी, माझ्या वडिलांची आई यांचं निधन कर्करोग याच्यामुळे झालं तर मला आणि त्यांचा जे त्रास होता ते मी खूप जवळून पाहिले, त्यांची यातना पाहिलं तर माझ्या मनामध्ये होतं की आपण ॲटलिस्ट लोकांपर्यंत अवेअरनेस जरी केला आणि पहिलं प्राथमिक निदान जरी केलं तरी मला खूप बरं वाटेल की लोकांना कळेल की आपल्याला कुठल्या सिम्पटम्सला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे आणि तपासणीची गरज आहे. त्या अनुषंगाने आज मला महाराष्ट्र शासनाकडनं आम्हाला मदत मिळालेली आहे. त्यांची ज्ञान इथे उपस्थित आहे, अवेलेबल करून केलेली आहे शासनाने. त्याच्यामध्ये आपण टेस्ट करणार आहे जर कोणाला सिम्पटम्स असतील किंवा गाठी असतील. आज मुख्यतः आपण स्किन कॅन्सरवरती फोकस केलेला आहे ज्याचं प्रमाण सध्या समाजामध्ये जास्त आहे. स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर ह्या 3 कॅन्सरवरती आपण मुख्यतः फोकस केलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लातूरचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर अजय काका फुलपाळे यांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून इथे येऊन आज तपासणीसाठी त्यांची आज सकाळपासून आज चालू आहे. आणि आज महिला प्रत्येक कार्यक्रमात आम्ही जिथे जातो तिथे पुरुषांची संख्या जास्त असते पण आज महिलांची संख्या जास्त होती त्यामुळे ते पाहून मला खूप आनंद वाटला आणि सगळ्या माता भगिनींचा त्याबद्दल स्पेशली मी मनापासून आभार मानते. आणि आलेल्या मान्यवरांनी त्यांचा मौल्यवान वेळ मला दिला आज आणि इथे आशीर्वादासाठी सगळे माता भगिनी, माझे काका, हे सगळे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.